शेतकरी बांधवांनो नमस्कार। बऱ्याच वेळेस बरेच शेतकरी पीक नोंदणीकडे लक्ष देत नाही किंवा निष्काळजीपणा करतात। मात्र आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे की पीक नोंदणी करणं का गरजेचं आहे आणि त्याचे फायदे नेमके काय आहे। थोडक्यात माहिती घेऊया। महाराष्ट्र शासनाच्या ई पीक पाहणी ॲपद्वारे पीक नोंदणी केल्याने पिकांची अचूक नोंद 7/12 उतार्यावरती होते। शेतकरी बांधवांनो नमस्कार। बऱ्याचदा शेतकरी पीक नोंदणी करण्यासाठी निष्काळजीपणा करतो किंवा दिलेल्या मुदतीत न करता उशीर होऊन जातो। मग पीक नोंदणीचे महत्त्व नेमकी काय आहे याबद्दलची थोडक्यात माहिती आपण पाहणार आहोत। आता मित्रांनो सुविधा देखील निघालेली आहे की तुम्ही ई पीक पाहणी म्हणजे घरी बसल्या बसल्या तुम्ही तुमच्या मोबाईलद्वारे देखील ई पीक पाहणी घरच्या घरी करू शकतात, पीक नोंदणी करू शकतात। चला तर मग पाहूया याबद्दलची थोडक्यात माहिती। महाराष्ट्र शासनाच्या ई पीक पाहणी ॲपद्वारे पीक नोंदणी केल्याने पिकांची अचूक नोंद 7/12 उतार्यावर होते, ज्यामुळे पीक विमा, नुकसान भरपाई आणि बँक कर्ज मिळवणे सोपं होतं। शेतमालाला आधारभूत किंमत मिळवणे, शासकीय अनुदानाचा लाभ थेट डीबीटी म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर बँक खात्यात मिळवणे आणि पिकांची डिजिटल नोंदणी असल्याने पारदर्शकता यामुळे राहते। पिकाचे नुकसान झाल्यास विम्याची रक्कम मिळवण्यासाठी नोंदणीकृत पीक पुरावा म्हणून काम करते। बँकांकडून पीक कर्ज मिळवण्यासाठी व पिकांची पडताळणी करण्यासाठी ही नोंद आवश्यक आहे। अतिवृष्टी, पूर किंवा दुष्काळामुळे पिकाचे नुकसान झाल्यास शासनाकडून थेट भरपाई मिळते। शेतातील प्रत्यक्ष पेरलेल्या पिकाची नोंद डिजिटल होऊन 7/12 उतार्यावर येते। पीक कर्जासह पीक निहाय अनुदाने, नवीन बियाणे किंवा इतर मदतीसाठी याचा उपयोग होतो। सर्वात महत्त्वाचं म्हणजे कोठेही न जाता तुम्ही तुमच्या मोबाईलवरून स्वतः माहिती भरू शकतात, ज्यामुळे तलाठ्यावर अवलंबून राहण्याची गरज नसते। पारदर्शकता आणि तुमचा वेळ देखील यामुळे वाचतो। ही थोडक्यात माहिती होती। जास्तीत जास्त या व्हिडिओला आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत नक्की शेअर करा। धन्यवाद मित्रांनो।